हॅलो ऑल, वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ बायस प्लॅटफॉर्म अगेन. आणि जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आपण भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल जो आहे तो नकाशांद्वारे फक्त रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे, मग आता पूर्ण करणार का मॅडम? तर ऑफकोर्स नाही, कारण की पूर्ण एका लेक्चरमध्ये करणं पॉसिबल नाही, पण इतकं करणार आहे की ज्याच्यामुळे तुमचे PYQ सॉल्व्ह होतील. आता ही मॅप प्रॅक्टिस आहे, कारण की भूगोलाचा अभ्यास जो आहे तो आपल्याला भारताचाही आता तितक्याच वेटेजनी करायचा आहे आणि महाराष्ट्राचाही तितक्याच वेटेजनी करायचा आहे, बरोबर. कारण आपली आता एक्झाम कंबाईन आहे, सगळा जे मेन्स आहे त्या एकत्र होणार, त्याच्यामुळे सगळा जो सिलेबस आहे त्यांनी फ्यूज केलेला आहे, बरोबर. म्हणून भारत आणि महाराष्ट्र आपल्याला 50-50 वेटेजनी करावं लागणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला ह्या लेक्चर येण्याच्या आधीच पूर्वसूचना मिळालेली असेल की मॅडमच्या लेक्चरला यायच्या आधी तुम्हाला जे ब्लँक मॅप्स असतात, सराव नकाशे भारताचे वेगवेगळे म्हणजे ब्लँक आणि महाराष्ट्राचे हे घेऊन तुम्हाला बसायचं आहे. इवन दो तुम्ही आताही जर सपोज पहिल्यांदा लेक्चरवर क्लिक केलं असेल तर थोडंसं तुम्ही पॉज करा. तुमच्याजवळ मॅपबुक असेल, असेल जो विदर्भ याची पण मॅपबुक आहे, पण नसेलही तर तुमच्याकडे मॅप असतील तर ते तुम्ही मॅप घेऊन बसा. वेगवेगळे मॅप काढायचे, एकाच मॅपमध्ये सगळी खिचडी आपण करणार नाही आहे, कारण आपल्याला रिवाईज करायचं आहे, बरोबर. आणि ते पण PYQ थ्रू. ओके, आता ते मॅप डिझायनिंग आपण करणार आहे, सो त्याच्यामुळे ती नोट्स तुमची स्वतःची असणार आहे. ते मार्क्स तुमचे जाणार नाही आहे, कारण तुम्ही पेन घेऊन बसलेले आहे, तुमच्या हाताने तुम्ही ते ड्रॉ करणार आहे माझ्या सोबत. ठीक आहे, मी तुम्हाला सांगणार आहे की कशा कशा प्रकारे काय काय आहे. आता सगळे मॅप्स ऑलरेडी पुस्तकात असतात, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाठ असते, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या हातांनी काम करणार नाही तोपर्यंत तुमचे रिझल्ट्स येणार नाही. ठीक आहे, आणि एकाच मॅपमध्ये सगळं करण्याची खिचडी म्हणजे आणि इतका अट्टहास ठेवायचा नाही, काही फरक पडत नाही. छान मॅपबुक घेऊन या, विदर्भ याची तर अवेलेबल आहेच, पण नसेल तर तुम्ही डायरेक्टली भारताचे नकाशे प्रिंट करून आणा किंवा महाराष्ट्राचे ब्लँक नकाशे तुम्ही प्रिंट करून आणा, त्याच्यामध्ये स्वतः ड्रॉ करणं शिका. ठीक आहे, पूर्ण भूगोल त्याच्यातून कव्हर होऊन जातो. ओके, ते तेवढंच फक्त रिव्हिजन करून जायचं, ते हमखास मार्क्स आपल्या बदरी पाळून घ्यायचे. चल ठीक आहे, मग आता डिस्क्लेमर झालेला आहे. किंवा जर तुम्ही मॅप घेऊन नसेल तुमच्याकडे सध्या अवेलेबल तर ते टेन्साईल येतात. टेन्साईल म्हणजे तो असा एक मॅप असतो की ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली त्याच्या आतमध्ये भारत ड्रॉ करू शकतो, किंवा महाराष्ट्राचं एक टेन्साईल मिळतं, ते पण तुमच्याकडे असेल तर डायरेक्टली त्यांनी काढा आणि मी सांगते ते ड्रॉ करा. ठीक आहे, चला आता आपण लगेच स्टार्ट करू. हां, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काही नकाशे जे आहे हे मी बरोबर तेच नकाशे तुमच्या समोर आणलेले आहे की ज्याच्यावरती काय आहे तर मागे आयोगाने वारंवार क्वेश्चन फ्रेम केलेले आहे. ठीक आहे, तेच नकाशे आणि कुठल्या एक्झाममध्ये बरोबर त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे नुसतं तुम्ही नकाशांवरती जरी स्ट्रॉंग होल्ड आणि स्ट्रॉंग मेहनत आणि खूप काही म्हणजे बघून तुमचं होणार नाही, तुम्हाला काढावंच लागेल आणि खूप वेळ पण तुमचा जाणार नाही. माझ्यासोबत सायमल्टेनियसली काढत राहा तर बरोबर सगळं व्यवस्थित होईल. ॲट द एंड ऑफ द म्हणजे लेक्चर असं होईल की आपला जो प्राकृतिक भारत आणि प्राकृतिक महाराष्ट्रातले जितके मॅप आणि जितके टॉपिक आपण घेतलेले आहे त्याच्यावरचे मार्क्स तुमचं जाणार नाही हमखास. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी एक मिनिट फक्त. आता हा जो मॅप आहे हा भारताचा प्राकृतिक विभागाचा मॅप आहे. आता तुमच्याकडे जो ब्लँक मॅप असेल त्याच्यामध्ये पहा. आता मॅडम हा मॅप तर खूपच सोपा आहे मॅडम. याच्यामध्ये काय सांगण्यासारखं आहे की जसं आता तुम्हाला माहिती आहे की इथे काय झालेलं आहे तर लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश आपण वेगळे केलेले आहे. ठीक आहे, आणि हा जो आहे हा पूर्ण कसा आहे तर पर्वतीय आपला प्रदेश आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की हा जो प्रदेश आहे हा उत्तर मैदानी प्रदेश येतो आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा जो आहे पिंक हा पूर्ण कसा आहे तर किनारी प्रदेश आहे भारताचा, म्हणजे द्वीपकल्पाचा, आणि हा कुठला आहे तर हा पठारी भाग आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल मॅडम याच्यामध्ये काय सिंपल आहे, आम्ही काय काढावं, तर तिथे लिहा तुम्ही आता माझ्या सोबत ते, कारण की इयरचं कुठल्या इयरमध्ये तो PYQ विचारला आहे, म्हणजे किती आपण लाईटली घेतो गोष्टी आणि किती सहज प्रश्न विचारताय आणि आयोगाने आपण फसतो. ठीक आहे, तर मी काढून आले तुमच्यासाठी. तर राज्यसेवा इथे लिहा, राज्यसेवा 2023ला राज्यसेवा 2023ला याच्यावरती प्रश्न आहे. त्यांनी विचारला आहे की जो भारताचा जो पठारी भाग आहे हा भारताच्या नकाशात कुठल्या रंगाने दर्शवण्यात आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम फक्त आता इथे तुम्ही पुस्तकवाल्यांनी येल्लो कलर दिला किंवा तुम्ही तुमच्या PPT मध्ये येल्लो कलर वापरला आहे तर त्याच्यामुळे होते का, तर नाही. हा अतिशय कॉमन सेन्स प्रश्न 2023च्या राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये लिहिले आहे, तर तुम्ही तिथे लिहू शकता इथे, आणि हे आहे प्रिलिम्स. ठीक आहे, आता असा प्रश्न त्यांनी का विचारला असेल
एक तर तुम्ही मॅप रिडिंग करून गेले असाल तर तुम्ही इझिली मारलं असेल. हा ऑथेंटिक भारताच्या प्राकृतिकचा हे नाही आहे, काय म्हणते त्याला, मॅप. पण जर ज्या याच्यामध्ये जसं स्टडी टुडे पब्लिकेशन किंवा ऑक्सफोर्ड पब्लिकेशनचं तुम्ही मॅप बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर पर्वत किंवा हे याच्यामध्ये थोडंसं डार्किश ब्राऊन, त्याच्यानंतर जिथे हिरवळ आहे तिथे किंवा ज्या ठिकाणी खूप जास्त काय म्हणतात त्याला पावसाचं प्रमाण तिथे हिरवा अशा प्रकारचं किंवा ज्या ठिकाणी नद्यांचा प्रदेश आहे तिथे हिरवळ असं सगळं दाखवलेलं आहे. ठीक आहे. पण आता या ठिकाणी येल्लो कलर आहे म्हणजे त्याचा जो उत्तर होतं तो रंग पिवळा हे त्याचं काय होतं उत्तर. मग आता हे तुम्ही कसं मारलं असतं उत्तर. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा येस, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला माहिती आहे की इथे जो पठारी प्रदेश आहे या पठारी प्रदेशावरती आपण जेव्हा महाराष्ट्र शिकतो तेव्हा महाराष्ट्र शिकताना आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिकमध्ये हे शिकलेलो आहे की महाराष्ट्राच्या प्राकृतिक भागामध्ये 29 वेळा काय झालेलं आहे तर ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. काय झाला आहे तर ज्वालामुखी उद्रेक. आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकावरून काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी लावारस जो आहे हा साचलेला आहे पठारी भागामध्ये. मग लाव्हा याचा कलर कुठला असेल जवळपास तांबूस किंवा पिवळा रंग असेल म्हणून त्याचं उत्तर काय आहे तर पिवळा आहे. ठीक आहे. म्हणून तुमच्या डोळ्याखालून हे गेलं. एकदम अतिशय बेसिक पासून आपण सुरुवात करतो आहे मॅपमध्ये. ठीक आहे. मॅपिंगमध्ये आले तुमच्या लक्षात. आता पुढे जाऊ आपण. पहा येस, आता हा जो प्रश्न आहे की याच्यामधले प्रमुख पर्वत आणि शिखरे. आता हे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही मॅप बुक घेऊन बसलेले आहे तुमच्याजवळ हे आहे. जे इम्पॉर्टंट मी सांगते त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं तर ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतः ते ड्रॉ करायचं आहे. आता हा प्रश्न कधी विचारलेला आहे पहिले तुम्ही ते लिहून घ्या. इथे पहा ASO 2015ला हा मेन्सला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. ASO 2015ला हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या साईडनी तुम्ही लिहून घेणार ASO 2015 मेन्स. म्हणजे कसे मॅपवरून तुमचे प्रश्न सुटतात. आता मी जे सांगते जसं सांगते तसं तुम्ही लिहिणं चालू करणार आहे. पहिले तर आपण काय बघू पहा या ठिकाणी पहिले तर रेंजेस आहे. ठीक आहे. तर म्हणून पहिले कालाकोरम. ठीक आहे. याच्यात दिसणार नाही तुम्हाला हा रंग. एक मिनिट. हां ओ एक मिनिट. ASO 2015 आणि मेन्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि ASO मध्येच 2000 मध्ये हा 2 वेळा रिपीट प्रश्न आहे म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी. ठीक आहे. आता कसं बघा या ठिकाणी आता पिवळा रंग घ्यावा लागेल. का ला झा पी. ठीक आहे. आता बघा आता कसं आहे याचं हे तुम्ही लिहून घ्या. आता काला झापी हा कोड आपल्याला माहिती आहे कशासाठी तर रेंजेससाठी. त्याच्यावरती प्रश्न राज्यसेवेला देखील आहे आणि कंबाईनला देखील आहे. तर म्हणून मग आता तिथे लिहून घ्या तुम्ही काला झापी. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न राज्यसेवेला देखील आहे 23ला आणि कंबाईनला सुद्धा या सिक्वेन्सला प्रश्न आहे. तर त्याच मॅपमध्ये तुम्हाला तिथे स्वतःच्या हाताने आता ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. तर ही कुठली रेंज आहे काराकोरम. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर लडाख. ठीक आहे. त्याच्यानंतर झास्कर. त्याच्यानंतर पीर पांजाल. त्याच्यानंतर एक मिनिट धौलागिरी. आणि त्याच्यानंतर आहे ती म्हणजे ही कुठली रेंज आहे तर ही रेंज आहे शिवालिक. ठीक आहे. आता हा प्रश्न इतक्या वेळा रिपीट आहे म्हणून त्याच्यासाठी कोड दिला जे तुम्ही तुमच्या हाताने आता ड्रॉ केलेलं असेल. पटपट काही सेकंद लागतात त्याच्यासाठी. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षात. आता जाऊ पुढे. हे मी आता मिटवते. आता हा एकदा प्रश्न रिपीट झाला आणि परत याच मॅपवरती 2-3 वेळा रिपीटेड प्रश्न म्हणजे एवढा जरी मॅप तुम्ही स्वतःच्या हाताने काढला तरी तुम्ही त्याच्या साईडने तुम्ही लिहून घ्या की कुठल्या याच्यामध्ये कुठला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यातले पर्वत शिखर याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता पहा इथे ग्राशेग्रुम K2 म्हणजेच गॉडविल ऑस्टिन याची जी उंची आहे ही किती आहे 8,611 मीटर. त्याच्यानंतर नंगा पर्वत याच्यावरती कितीतरी वेळा प्रश्न आहे आणि याची किती आहेत 8126 मीटर. आता मी तुम्हाला सांगते याच्यावरती एक्झॅक्ट लिहून घ्या त्या ठिकाणी. हा सुद्धा प्रश्न जो आहे बा म्हटलं तुम्हाला 2015ला ASOच्या रिपीटेड प्रश्न आहे या एका मॅपवरून. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथे हा जो आहे हा सुद्धा ASO 2015ला प्रश्न विचारला आहे. ठीक आहे.
मग हा प्रश्न कोणता आहे मॅडम, तर सांगते मी थोड्या वेळात. ठीक आहे, आता तुम्ही नंगा पर्वत काढा इथे. ठीक आहे, जम्मू काश्मीर एरियामध्ये, आणि त्याला तिथे 8126 असं म्हणत राहा माझ्या मागे मागे. त्याचे तिथे उंची लिहा. त्याच्यानंतर K2 आहे आपल्याकडे, आणि त्याच्यानंतर मग कामेत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर नंदादेवीची सुद्धा उंची विचारलेली आहे डायरेक्ट, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलेला आहे. म्हणून 78-17 कोणाची आहे, तर नंदादेवी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आहे धवलागिरी. मग आता हे जे आहे हे भारताच्या बाहेरचे. ठीक आहे, भारताच्या बाहेरचे. सो धवलागिरी एक इम्पॉर्टंट आहे, अन्नपूर्णा इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, मकालू इम्पॉर्टंट आहे, माउंट एव्हरेस्ट इम्पॉर्टंट आहे, हे इथे आहे मकालू, सॉरी. त्याच्यानंतर आहे होस्टेज आणि कांचनजंगा तर आपल्याकडे आहे. ठीक आहे, आता याचं तुम्ही मॅडम का सांगत आहे, याचा सिक्वेन्स आयोगाने विचारलेला आहे. जो सिक्वेन्स आयोगाने काय केलेला विचारलेला आहे. ठीक आहे, तर आता या सिक्वेन्ससाठी एक कोड देते मी तुम्हाला, तो तुम्ही लिहून घेणं मला अपेक्षित आहे. ठीक आहे, तर तो कोड लिहा. धवली अन्ना मका घेऊन माउंट एव्हरेस्ट, हे माउंट एव्हरेस्ट वर गेले कांचनसाठी. ठीक आहे, आता याचा सिक्वेन्स विचारलेला आहे, म्हणून तुम्हाला हे मी दिलेलं आहे काय म्हणते त्याला कोड. ठीक आहे, तर धवली म्हणजे धवलागिरी, याचं त्यांनी हाईट विचारली का, नाही. हाईट विचारली त्यांनी नंदादेवीची, नंगा पर्वतची, नंदादेवीची आणि K2ची. आले लक्षात. तुम्हाला प्रश्नाच्या याच्या सहित लिहून देत्या, म्हणून तुम्हाला मॅप घेऊन बसायला लावलं मी. तिथल्या तिथे PYQ कुठे आलाय ते सुद्धा तुम्हाला वेगळ्या पेनाने लिहायचं आहे, आणि अभ्यास असाच करावा लागतो. विषय असेच तोडावे लागतात. एकदाच करायचं, हमखास करायचं आणि खतम करायचा विषय. ठीक आहे, धवली म्हणजे धवलागिरी, अन्ना म्हणजे अन्नपूर्णा, त्याच्यानंतर मका म्हणजे मकालू, त्याच्यानंतर आहे माउंट एव्हरेस्ट, ज्याची आता किती दाखवली त्यांनी 85, 50 पॉईंट आता वाढलेली आहे, ती आहे 86. ही आता वाढलेली आहे, ह्या करंट अफेअरमध्ये हा आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, याची हाईट वाढलेली आहे, ठीक आहे 0.46 नी. ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर. आता माउंट एव्हरेस्ट झालं घेऊन माउंट एव्हरेस्टवर, पण कोणासाठी घेऊन गेले ते मका कोणासाठी घेऊन गेले ते माउंट एव्हरेस्टवर, तर कांचनसाठी. म्हणून मग नंतर येतो कांचन म्हणजे कांचनजंगा, ज्याची 85-98 एवढी काय आहे उंची आहे. पण कांचनजंगा कुठे येते, तर सिक्कीमला भारतामध्ये येते. ओके, हा तुम्हाला कळला आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर इम्पॉर्टंटवर मी स्ट्रेस करते आहे भरपूर, पण मी सांगते ते तुम्हाला फक्त काढायचं आहे, ते लिहायचं आहे, आणि कुठल्या परीक्षेत ते आलंय ते लिहायचं, आणि त्याची ट्रिक लक्षात ठेवायची. आले लक्षात. चला, म्हणून मग असं नुसतं असंच पॅसिव्हली लेक्चर करत असाल तर काही उपयोग नाही. ओके, त्याच्यानंतर आहे नामचा बर्वा. नामचा बर्वा कुठे आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 7758 7758. ठीक आहे, नामचा बर्वा हे इम्पॉर्टंट आहे. आलं इतकं लक्षात. एवढ्या एका मॅपवरून आपले 3 वर्षाचे, 2 वर्षाचे 3 वेळा रिपीट झालेले प्रश्न कव्हर होत आहे. आलंय लक्षात. आता आपण पुढे जाऊ. चल, येस, आता हिमालयातल्या ज्या प्रमुख खिंडी आहे याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, आणि हा प्रश्न विचारला आहे त्यांनी, तो विचारला त्यांनी कंबाईन B 2020 ला. ठीक आहे, तर तुम्हाला तर त्या ठिकाणी पहा, इथे लिहा तुम्ही की कशावर किती कोणत्या याला विचारलेलं आहे. तर ही जर तुम्हाला मॅप मधला तर सगळंच्या सगळं करायचं आहे का, नाही, ऑफकोर्स नाही, ते पुस्तकांचं काम आहे. मग PYQ वरून तुम्हाला छोटे छोटे मॅप्स तयार करायचे. तुम्ही काय करता, एकाच भारताच्या मॅपमध्ये सगळं खिचडी करण्याचा प्रयत्न करता, म्हणून तुमचं लक्षात राहत नाही. मॅपचा अभ्यास कसा करताना PYQ वरून मॅप काढायचे असतात. प्रत्येक PYQचा एक छोटा मॅप त्याच्या साईडनी किंवा डायरेक्टली तुम्ही मॅपबुक घेत असाल तर त्याच्यामध्ये तिथे वरती लिहायचं. जसा आता हा कंबाईन B 2000 म्हणजे संयुक्त गट ब 2020 चा प्रश्न आहे. ठीक आहे, गट ब 2020 चा प्रश्न आहे. हे तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला याच्यावर ट्रिक पण देणार आहे की कसं लक्षात ठेवायचं, म्हणून आता हाताने छान लिहून घ्या. कोणते इम्पॉर्टंट आहे त्या पण मी तुम्हाला मार्क करून देतेच आहे. आता पहा, या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे मेन म्हणजे की मिनटका, त्याच्यानंतर अघिल खिंड इम्पॉर्टंट. आता तुम्हाला त्याची विशेषता काय आहे याच्यापेक्षा मॅप रिडिंग ते इम्पॉर्टंट आहेच, पण मॅप रिडिंग जर तुमची पक्की असली तर त्याच्यावरचा कुठलाही प्रश्न सुटतो 4 लाईन मध्ये आला तरी. तुम्ही नाहीतर मी जे सांगितले ते जाऊन सर्च करा पेपरमध्ये आणि सोडवून पहा. या लेक्चर नंतर लगेच
ठीक आहे. आता पहा त्याच्यानंतर ही इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यानंतर ही काराकोरम आहे, ही इथे हे झालेलं आहे. त्याच्यानंतर जोजिला पीरपांजाल, जोजिला, बनिहाल, त्याच्यानंतर इथे रोहतांग हिमाचल प्रदेशमध्ये, ही पण इम्पॉर्टंट आहे. जी इम्पॉर्टंट आहे ती तुम्हाला काढायची हाताने. येस. आता इथपर्यंत पोरांना कन्फ्युजन नसतं, वरच्या भागातल्या खिंडींचं पोरांना कन्फ्युजन नसतं. पण हा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे याच्यामध्ये माहिती त्यांनी काय विचारलं आहे, तर त्यांनी सिक्वेन्स विचारलेला आहे. सिक्वेन्स उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्यंत त्यांचा सिक्वेन्स विचारलेला आहे. म्हणजे इथे लिहा तुम्ही काय विचारलंय, तर सिक्वेन्स म्हणजे कुठलं खिंड कुठे आहे हे नाही विचारलं, कुठल्या खिंडीचं काय महत्व आहे हेही नाही विचारलं. त्यांनी याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय असा सिक्वेन्स विचारलेला आहे. जसा मी तुम्हाला मागे इथे धौली अन्नाचा कोड दिलाय तसाच इथे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. संयुक्त गटब 2020 वेगळ्या मॅपवर नाही तर त्याच मॅपवर काढायचं नाही, वेगळा मॅप करा किंवा टेन्साईलनी काढा साईडनी आणि लिहा. ठीक आहे, माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला, म्हणून पूर्व सूचना देण्यात आली आहे तुम्हाला. ओके आता याच्यावरचे प्रश्न चुकणार नाही. इथे एवढं तर इम्पॉर्टंट हे आपल्याला याच्यावरती लक्षात राहतं. इथं आयोग कन्फ्यूज पण करत नाही, इथे सिक्वेन्स नाही देत, सिक्वेन्स देते ती इथून इकडे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे काराकोरम वरती आहे, रोहतांग वरती आहे, त्याच्यानंतर पीरपांजाल, जोजिला हे सगळं वरती आहे, तुम्हाला माहिती असतं. आता खाली आल्यानंतर पहा इथे हिमाचल प्रदेशमध्ये इम्पॉर्टंट, हिमाचल प्रदेशमध्ये इथे शिपकिला आहे. ठीक आहे, शिपकिला हिमाचल प्रदेशमध्ये शिपकिला. हिचं काय वैशिष्ट्य आहे की इथून हे तिबेटमधून इथून कोण एंटर करत आहे, तर सतलज एंटर करत आहे. ठीक आहे. आता हे आपण सिंधू नदी प्रणालीमध्ये शिकलेलो आहे, मानसरोवर मधून सतलज शिपकिला पास मधून एंटर करते आहे. ठीक आहे. आता हे आपण नदी प्रणालीमध्ये शिकू, जेव्हा नदी प्रणालीचे मॅपिंग बघू. आता इम्पॉर्टंट काय की शिपकिला हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये 3 खिंडी महत्वाच्या आहे. याच्यावरच्या खिंड आपण बघितलेल्या आहे, त्याचा विचारला नाही या सिक्वेन्स आयोगाने. पण त्याच्यानंतर आपल्याला आणि पाठ असतात की त्या वरच्या डायरेक्शनने, मग त्याच्यानंतर खाली ॲक्च्युली लक्षात ठेवायचं आहे हिमाचल प्रदेशमध्ये शिपकिला. तर शिपकिला मी कसं लक्षात ठेवलं, सतलज जिथून एंटर करते ती आहे शिपकिला. मग स आणि स. ठीक आहे, स आणि स, श श स स असं लक्षात राहतं, म्हणून कन्फ्युजन नाही. ओके. त्याच्यानंतर आता हे कोणाचं झालं, हिमाचल प्रदेशचं आपलं झालं डन. आता उत्तराखंड, हे जे उत्तराखंड आहे ना, ह्या उत्तराखंडच्या आपल्याला पासेसचा लक्षात ठेवायच्या. पासेस लक्षात राहतात की जसं पासेस म्हणजे खिंडी, की या ठिकाणी मना नावाची आहे, मना नावाची खिंड आहे, ही इथे आहे, हे इथे आलं नाही म्हणून. ठीक आहे. आता मना नावाची खिंड आहे, नीती आणि लिपुलेख हे कुठल्या खिंडी आहे बाबा, कोणत्या राज्यात आहे, तर उत्तराखंड. आपण हे मारू शकतो उत्तर, याच्यामध्ये काहीच नवल विशेष नाही आहे, एकदम बच्चो आणि एकदम प्रिव्हियस तसे प्रश्न विचारत होते. आता तसं नाही आहे. आता कसा ट्रेंड आहे, त्यांनी विचारलाय की त्याचा सिक्वेन्स सांगा, म्हणजे नीती आधी आहे, लिपू आधी आहे की मना आधी आहे, याचा सिक्वेन्स विचारलेला आहे लिटरली. ठीक आहे, म्हणून याच्यासाठी इथे तुम्ही कोड लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये ज्या 3 पासेस आहे त्याचा कोड आहे म नी ला. ठीक आहे, म नी ला हे उत्तराखंडच्या ज्या पासेस आहे त्याचा कोड आहे, जो तिथेच तुम्हाला ट्रिक लिहून घ्यायची आहे, जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तेवढाच नाही प्रश्न तर अजून तिकडे पण आहे, पण मी पहिले एकेका राज्याची तुम्हाला ट्रिक देत आहे जिथे कन्फ्युजन होऊ शकतं. तर सगळ्यात पहिले काय आहे, तर मना, त्याच्यानंतर मग नीती आणि त्याच्यानंतर मग आहे लिपुलेखचा ला, म्हणून मनीला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. उत्तराखंडच्या खिंडी आल्या माझ्यासोबत ड्रॉ केलाय आणि तुम्ही लिहिले पण आहे. ओके. त्याच्यानंतर आता सिक्वेन्स चुकणार का नाही. त्याच्यानंतर आपण सिक्कीममध्ये येतो. सिक्कीममध्ये 2 खिंडी इम्पॉर्टंट आहे आणि सिक्वेन्स वाईज, त्या म्हणजे कुठल्या, नथुला आणि झेलपला. ठीक आहे, नथुला आणि झेलपला. आता सिक्कीम लिहिताना पण आपण कसं लिहितो, सिक्कीम लिहिताना पण मी कलर चेंज करते आहे सो दॅट तुम्हाला ते लक्षात यावं. ठीक आहे. आता पहा इथे पहा सिक्कीम आपण कसं लिहितो, हे इथे लिहिते मी सिक्कीम, सिक्कीम. तर याच्यामध्ये क ला क ऍड आहे ना, सिक्की म्हणजे क ला क, तर भार दिलेला क वरती, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला पहा. तर याच्यासाठी कोड लिहायची, ते नक्की जेव, नक्की जेवून आपण म्हणतो नक्की जेवून करून जा बरं, किंवा नक्की जेवशील बरं, किंवा जे काही आपण म्हणतो नक्की अभ्यास करशील बरं, नक्की PYQ सॉल्व्ह कर बरं. ठीक आहे. तर तिथे लिहा. आता उत्तराखंडचं मनीला लिहिलं आपण. आता याचं सिक्कीमचं लिहा तुम्ही. इथे मी लिहिते येस, नो नॉट ग्रीन कलर, आपण ब्लू घेऊ. ओके. इथे लिहा नक्की, दिसतंय का तुम्हाला, नक्की जेव. ठीक आहे. आता नक्की जेव वरून कसं लक्षात ठेवायचं, तर ह्या की वरून लक्षात ठेवायचं की ह्या कुठल्या आहे, तर सिक्कीमच्या. मग न वरून आहे नथुला आणि नंतर आहे मग इथे झेलपला. आलाय लक्षात, आलंय का लक्षात. येस. ओके.
चला इथपर्यंत झालं. मग त्याच्यानंतर इथे येतं अरुणाचल प्रदेशात बोमडिला, दिहांग आणि लिखापानी. बोमडिला, दिहांग आणि लिखापानी. याच्यासाठी हे तुम्हाला तिकडे खूप काही स्ट्रगल लागणार नाही लक्षात ठेवायला, की जसं की हे तिकडले नावच नॉर्थ ईस्टचे तुम्हाला लक्षात राहतात, की जे की दिहांग, दिबांग. आपण जेव्हा ब्रह्मपुत्राचं जेव्हा हे पाहिलं, लोहित, दिहांग, दिबांग, दिब्रू, हे सगळे जे नावं आहेत ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे नाव जरी आले रिपीटेड नाव तर आपल्याला ही खिंड कुठली हे कन्फ्युजन नाही, पण आपल्याला सिक्वेन्स पाहिजे. त्याच्यामुळे बोमडिला, दिहांग आणि लिखापानी जी आहे ती या ठिकाणी आहे, अरुणाचल प्रदेशलाच आहे त्या एंडने. ठीक आहे. लिपुलेख आणि लिखापानीमध्ये आता तुमचं कन्फ्युजन होणार नाही, कारण तुम्ही स्वतःच्या हाताने ड्रॉ करताय, तुमचा मॅपवर होल्ड आहे, कुठल्या याच्यामध्ये काय विचारलंय हे तुम्हाला माहिती आहे. ओके, आले लक्षात तुमच्या? हां, तर मग उत्तराखंडसाठी मनीला, सिक्कीमसाठी नक्की जेव आणि इकडे बोमडिला, दिहांग आणि लिखापानी. आले लक्षात? हा पूर्ण सिक्वेन्स आहे. चला पुढे जाऊ आपण. येस, हा प्रश्न कितीतरी वेळा दोआबचा जो आहे हा रिपीट करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न जो आहे हा लिहून घ्या तिथे. ASO 2016च्या मेन्सला विचारला आहे. ASO 2016 आणि मेन्स. ठीक आहे, याला हा प्रश्न लिहून घ्या त्या ठिकाणी, म्हणजे मुख्य. आणि याच्या ठिकाणी, आणि हा रिपीट प्रश्न आहे, रिपीटेड. ठीक आहे, भरपूर वेळा हा रिपीटेड प्रश्न आहे राज्यसेवेला सुद्धा. आले लक्षात? आता याच्यामध्ये मग एकदाच करायचं, सुंदर करायचं. आता स्वतःच्या हाताने तुम्ही हे काढून घ्यायचं आहे. तर सगळंच्या सगळं सिंधू नदी प्रणालीमध्ये तुम्ही काढलेलं असेल, पण आता एकदाच तुम्ही हे काय आहे तर लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? पहा आता मी कसं सांगते तुम्हाला. तो ASOचा आहे, तुम्हाला स्वतःच्या हाताने लिहायचं आहे. ज्या नदी, आता पहिली गोष्ट तर मॅडम दोआब म्हणजे काय? दोआब म्हणजे काय होते की दो म्हणजे दोन. ठीक आहे, आता इथे मी लिहिते दो म्हणजे काय होतं? दोन. ठीक आहे, तर दोन नद्यांच्या मधातला जो काही भाग असतो भूभाग. ठीक आहे, म्हणजे जर समजा ह्या दोन नद्या आहे तर यांच्या मधातला हा जो भूभाग आहे याला काय म्हणतो आपण? दोआब. आहे सोपं? दोआब म्हणजे काय? ठीक आहे, पंजाब. पंजाब म्हणजे 5 नद्यांचा ज्या ठिकाणी हे असतो आणि त्यातनी वेढलेला जो काय म्हणते त्याला, त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे, भूभाग, त्याला आपण म्हणतो पंजाब. ठीक आहे, मग त्या आता आपण काय झालं, भारत पाकिस्तान तिथे सेपरेट झालेला आहे, त्याच्यामुळे तो अर्धा भाग तिकडे अर्धा भाग इकडे आलेला आहे. बरोबर, तो आपला भाग नाही आहे सध्या डिस्कशनचा. पण दोआब म्हणजे लक्षात आले तुमच्या की दोन नद्यांच्या मधातला जो भूभाग आहे याला आपण काय म्हणतो? दोआब. ओके, आलंय लक्षात तुमच्या इथपर्यंत? आता बघू आपण की हे तुम्हाला बिलकुल सिंधू नदी प्रणालीमध्ये याचा कचरा करायचा नाही. आणि मला माहिती आहे हे सोपं जरी दिसत असलं तरी प्रश्न पोरांनी चुकून आलेले आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आहे बिस्त दोआब. बिस्त दोआब कोणत्या दोन नद्यांमधला आहे तर बियास आणि सतलज. बियास आणि सतलज. ठीक आहे, तर कुठे आहे बियास? येस, ही बियास आणि इथून आलेली आहे सतलज. आपल्याला माहिती आहे की सतलज कुठून आले? शिपकीला खिंडीतून, हिमाचल प्रदेशमधून. ओके, त्याच्यानंतर बारी म्हणजे परत बियास आणि रावी. ठीक आहे, याच्यामधला जो प्रदेश आहे त्याला बारी म्हणतो आपण. आता रेचना म्हणजे काय? रेचना म्हणजे रावी आणि चिनाब. पहा लक्षात ठेवा, हे रेचनावरती प्रश्न आहे, छाचवर प्रश्न आहे आणि सिंधू सागरवर प्रश्न आहे. बिस्त लक्षात येतं. बिस्त म्हणजे काय? तरी पोरांनी चुकवलंय. बिस्त म्हणजे बियास आणि सतलज, बारी म्हणजे बियास आणि रावी, रेचना म्हणजे रावी आणि चिनाब. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे अक्षर बरोबर त्याचे पहिलं लेटर. आता छाच म्हणजे इथे झेलम आणि परत काय म्हणते चिनाब. ठीक आहे, सिंधू सागर म्हणजे परत सिंधू आणि सागर. जर त्या सिंधू सागर आहे याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतो पोरांना. सिंधू सागर म्हणजे अरे काही सिक्वेन्सच लागत नाही, मग याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं आणि म्हणून मग आपण चुकतो सोपं असलं तरी, कारण आपण हाताने लिहत नाही. सिंधू सागरमध्ये लिहून घ्या या ठिकाणी. सिंधू सागरमध्ये कुठल्या मधात आहे तो? सिंधू आणि झेलम. सिंधू आणि झेलम याच्या मधातला हा काय आहे तर दोआब आहे. आले लक्षात तुमच्या? तर चला आता पुढे जायचं आहे आपल्याला. बरोबर मी तेच मॅप्स आणलेले आहे की ज्याच्यावरती तुम्हाला PYQ मधून क्वेश्चन्स रिपीटेड आहे. ठीक आहे, एकदम सिक्वेन्सनी कुठलाच आपला मॅप नाही आहे. येस, आता पहा याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न असतो. ठीक आहे, आता याच्यावरती तुम्हाला सांगते कंबाईनची जी प्रिलिम झाली 2023ची
त्याच्यावरती प्रश्न आहे, ठीक आहे. कंबाईन 2023ची जी प्रिलिम्स आहे त्याच्यावरती प्रश्न आहे. मी आता पहिले इथे लिहून घेते साईडला कशावरती प्रश्न आहे. पहा इथे लिहा इथे की संयुक्त जी आहे जी आता झाली 2023ची याची प्री याची प्री जी आहे म्हणजे याच्यावरती प्रश्न आहे याच्यावर पठारांवरती, कारण भारतीय पठारी प्रदेश आपण बघतोय. आता हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. काय इम्पॉर्टंट आहे मी सांगते, ते बरोबर तिथे मॅपमध्ये प्लॉट करायचं आहे आणि हे लिहा त्याच्या साईडनी मॅपिंगमध्ये. मॅप बुक जे वापरतात त्यांनी मॅप बुकमध्ये ही संयुक्त 2023ला प्रिलिम्सला विचारलेला प्रश्न आहे. आणि परत अजून येस रिपीट प्रश्न आहे 2022ला राज्यसेवा प्रिलिम्स. सांगा मला, तुम्ही सांगा मग हे असे हातचे मार्क का घालवायचे आपण, है ना. मग पण आपलं कसं आहे, आपलं ॲनालिसिस नसतं त्याच्यामुळे आपण काहीतरी एक मूर्खासारखा अभ्यास किंवा काहीतरी हे करायचं ते करायचं म्हणून आपण करत राहतो. चला मेहनत घ्यायला आपल्याला कंटाळा येते. चला तर आता उत्तर भारतीय पठारी भागामध्ये पहिले ती इथे पहिले मेवाडचं पठार इकडे राजस्थान भागामध्ये सिक्वेन्स सुद्धा विचारलेला आहे ह्या दोन्ही पेपरमध्ये. याच्यामध्ये तर तुम्हाला उत्तर भारतातलं विचारलेलं आहे, सॉरी उत्तर भारतातलं पठार विचारलं कशामध्ये मी तुम्हाला तेच सांगते. आता 2 मिनिट फक्त मला द्या तुम्ही. येस बरोबर आहे माझं. उत्तर भारतातलं जे नाही, उत्तर भारतातलं तुम्हाला विचार राज्यसेवेला आणि दक्षिण भारतातलं जे विचारलंय ते तुम्हाला संयुक्त आत्ता जी झाली 2023च्या प्रिलिमला. म्हणजे पूर्ण उत्तर भारतातलेही पठार आपल्याला सिक्वेन्सनी लक्षात ठेवायचे आहे आणि या ठिकाणी कंबाईनला 23ला सुद्धा सिक्वेन्सवरती प्रश्न आहे. म्हणजे कुठं आता ते नाही आहे हे पठार कुठं आहे ते पठार कुठं आहे मॅडम, हे पाठ आहे पोरांच्या, ते काढत पण नाही पोरं, आता ड्रॉ पण करत नाही, डोळे बंद करून त्यांना माहिती. आता आयोग सिक्वेन्सवर प्रश्न विचार, याच्या पूर्वेला काय, त्याच्या दक्षिणेला काय, त्याच्या उत्तरेला काय, याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, हे इम्पॉर्टंट आहे. ओके तर मेवाड आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधी. म्हणजे जर आपण समजा जर पश्चिमेकडून पूर्वेकडे जर जातो आहे, ठीक आहे, तर कसा सिक्वेन्स आहे, पहिले मेवाड राजस्थान, त्याच्यानंतर बुंदेलखंड यूपीचा एकदम खालचा जो भाग आहे बुंदेलखंड, त्याच्यानंतर बाघेलखंड येतो, ठीक आहे. उत्तर सगळं आपण आता उत्तर पठारी प्रदेश पाहून राहिलेलो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथे हजारीबाग आणि छोटा नागपूर प्रदेश झारखंडचा छोटा नागपूर पठार इथपर्यंत तुम्ही आल्यानंतर हा झाला याचा सिक्वेन्स. आता त्याच्या खाली एक्झॅक्ट त्याच्या खाली काय येतं तर तो आहे माळवा पठार. आता याच्यावरती प्रश्न आहे राज्यसेवेला सुद्धा इथे ऍड. येस हे लिहिलेलंच आहे राज्यसेवेला प्रश्न आहे. मी अनालिसिस घेत होती तेव्हा सांगितलं मुलांना, त्यांना प्रश्न बुंदेलखंडच्या खाली माळवा पठार आहे, माळव्याच्या वरती काय बुंदेलखंड, पण ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा सिक्वेन्स तर मी तुम्हाला सांगितला, मेवाड बुंदेलखंड बाघेलखंड आणि माळवा. याच्यामध्ये पण पोरं कन्फ्युज होतात मेवाड आणि माळवामध्ये, ठीक आहे. तर बुंदेलखंडच्या काय म्हणते त्याला पश्चिमेला काय आहे मेवाड, पण त्याच्या दक्षिणेला माळवा आहे. आणि हा सुद्धा प्रश्न विचारला आहे ते म्हणजे की विंध्यान जी पर्वतरांग आहे तिच्या दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे. लिहून घ्या त्या ठिकाणी, हा आयोगाचा प्रश्न आहे. आता इथे जरी मी मेन्शन केलेलं नाही कारण मला हा मॅपमध्ये फक्त पठार एक्सप्लेन करायचे होते, पण जर तुम्हाला पर्वतरांगांवरती जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या तिथे की विंध्ययन जे आहे, विंध्ययन जी रेंज आहे याच्या दक्षिणेला काय आहे तर याच्या दक्षिणेला आपल्याला सातपुडा रेंज आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे किंवा सातपुड्याच्या उत्तरेला विंध्ययन रेंज आहे. आले तुमच्या लक्षात. हे काय बेसिक पण याच्यावरती प्रश्न आहे आणि काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला हायलाइट केलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर जे दंडकारण्य आहे छत्तीसगड, ठीक आहे, दंडकारण्य छत्तीसगडचा जो भाग आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये आता उत्तर याच्यातलं बघितलं आपण. आता आपण इम्पॉर्टंट बघू की त्याच्यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न आहे तो उत्तर भारतामध्ये. आता पहा या ठिकाणी जो आहे हा तुम्हाला माहिती आहे की कुठला महाराष्ट्राचा दख्खन पठार आहे, जे की इथे मेन्शन नसलं तरी तुम्ही लिहायचं आहे. हा कुठला राहील तर महाराष्ट्रामध्ये दख्खन पठार आहे, दख्खन प्लॅच्यू, ठीक आहे. त्याच्या हे सॉरी इथे त्यांनी दाखवलेलं आहे मॅपमध्ये, आय एम सॉरी, त्यांनी इथे दाखवलेलं आहे दख्खन पठार. येस. त्याच्यानंतर मग आहे इकडे कर्नाटक पठार आहे, इथे तेलंगणा पठार त्यांनी दाखवलेलं आहे. दंडकारण्य मी ऑलरेडी सांगितलं आहे इकडे छत्तीसगडच्या साईडला. आता या ठिकाणी आंध्र प्रदेशचा जो भाग आहे, या ठिकाणी जो आंध्र प्रदेशचा जो भाग आहे इथे कुठलं पठार आहे तर रायलसीमा लिहून घ्या त्या ठिकाणी, काढा तुम्ही. रायलसीमा नावाचं काय आहे पठार आहे. आणि इकडे काय आहे, आता हे आंध्र प्रदेशला आहे, कर्नाटक इकडे आहे, ठीक आहे. हा झाला कर्नाटक, इथे कर्नाटकचं पठार आहे. कुठलं इथे लिहिते मी कर्नाटक पठार,
कर्नाटकमध्ये कर्नाटक पठार. पण आपल्याला हे माहित नव्हतं ना की रायलसीमा कुठे आंध्र प्रदेशला, तर ते या ठिकाणी कुठे आहे तर रायलसीमा, इथे रायलसीमा पठार आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे संयुक्त 2023ला की कर्नाटक रायलसीमा पठार हे कर्नाटकच्या पूर्वेला आहे पहिलं ऑप्शन, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे की दक्षिणेला आहे, असे 4 ऑप्शन विचारलेले आहे. लेटेस्ट मध्ये प्रश्न आहे म्हणून याच्यासाठी मॅप रिडिंग इम्पॉर्टंट आहे, स्वतः हाताने काढलेली, सगळं भारूड पसारा नाही. ठीक आहे. आता एका याच्यात तुम्हाला मी काढायला लावलं तर उत्तर भारतातले वेगळे काढायचे, दक्षिण भारतातले वेगळे काढायचे. आता ते कमी आहेत त्याच्यामुळे सिक्वेन्स लक्षात ठेवायला एका भारताच्या मॅपमध्ये तुम्ही काढलं तरीही चालेल. आलाय का तुमच्या लक्षात? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कर्नाटकच्या पूर्वेला काय आहे मग रायलसीमा पठार. आलाय लक्षात तुमच्या पठारांवरती कसे प्रश्न आहेत तर चला आता सांगितलंय उत्तर भारताचं त्यांनी वेगळं दाखवलं आहे. येस. आता पहा याच्यावरती इतके प्रश्न आहेत की मला कळत नाही की पोरं काम इतकं म्हणजे इतके रिपीटेड प्रश्न आणि आयोग जेव्हा स्वतः PYQचं अनालिसिस देतात तरी पोरं इतके कन्फ्युज का असतात. आता मी माझ्या विषयाबद्दल सांगत आहे पण एव्हरी विषय तुम्हाला अशा प्रकारे अनालिसिस करायचा आहे, एक एक MCQला तोडून खाऊन पिऊन गाळायचं आहे. ठीक आहे. आता या मॅपवरती प्रश्नचं मी तुम्हाला प्रश्न सांगते आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पहिले. ठीक आहे. इथे लिहा राज्यसेवा 2023 लिहत आहे तुम्ही. येस. ओके. कुठे लिहू? हां पहा राज्यसेवा पूर्व 2023ला विचारलेला. आता कुठं कसा प्रश्न विचारलेला आहे मॅप ह्या असा प्रश्न आहे का? नाही. मग मॅडम सांगतील कशा प्रकारचा प्रश्न आहे. आता सगळ्यात पहिले आपण किनारी भाग बघू. काय बघू तर किनारी भाग आपण सगळ्यात पहिले बघू की कुठला किनारी भाग. आता हा द्वीपकल्पाचा भाग आहे. द्वीपकल्प म्हणजे काय असतं की ज्या भूभागाच्या तिन्ही बाजू ह्या पाण्याने किंवा समुद्राने वेढलेल्या असतात त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. ठीक आहे. म्हणजे उत्तर भारत जर सोडला तर दक्षिण भारत आपण कशामध्ये आहे तर द्वीपकल्पामध्ये, म्हणून सगळीकडे काय किनारी भाग. पण प्रत्येक ठिकाणी त्या किनारी भागाचं नाव बदलत आहे तर त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. जसं इथे काठेवाड जो हा गुजरातचा आहे या किनारी भागाला काय म्हणतात नाव काठेवाड. तर तिथे लिहा. याच्यावर प्रश्न आहेत लिहा. मी जे सांगते तो एकूण एक शब्द ज्याच्यावरती प्रश्न आहेत रिपीटेड. ठीक आहे. या ना त्या वर्षी त्याच्यावरून मेन्स आणि प्रिलिम्स म्हणून तुम्ही काढा हा काठेवाड. त्याच्यानंतर महाराष्ट्रात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोकण किनारपट्टी आपण म्हणतो. मग खाली थोडंसं आल्यानंतर आपण तिकडे कर्नाटकला कारवार म्हणतो. मग अजून परत केरळला आल्यानंतर मलबार म्हणतो. ठीक आहे. आता हे इम्पॉर्टंट आहे लिहा तिथे स्वतः हाताने काढा. काठेवाड आहे ते काठेवाड गुजरातला, त्याच्यानंतर कोकण महाराष्ट्रामध्ये, मग कर्नाटकला कारवार आणि मलबार केरळला. कन्फ्युजन करायचं काम नाही. त्याच्यानंतर तामिळनाडूच्या या भागामध्ये कोरोमंडल किनारा आहे. ठीक आहे. तामिळनाडूच्या कोरोमंडल हे केरळ लिहून देते बाबा एकदाच. हां. आणि हे कर्नाटक. आले लक्षात? त्याच्यानंतर इथे हा जो आहे काय म्हणते ओडिसाचा भाग याला उत्तर सरकार किनारा. कुठला? उत्तर सरकार किनारा किंवा उत्तर सक्कल किनारा आपण त्याला म्हणतो. आलंय तुमच्या लक्षात? आणि हे जे आहे या ठिकाणी कोरोमंडल तामिळनाडूला. ठीक आहे. आलंय लक्षात तुमच्या? आलंय का? आंध्र प्रदेश आणि कोरोमंडल तामिळनाडू याला कोरोमंडल किनारा. ठीक आहे. इवन आयोगाने हे पण विचारलेलं आहे की कुठल्या भागात. इथं तर अरबी समुद्र आहे पूर्ण या साईडनी. ठीक आहे. आणि हा कुठला आहे तर हा बंगालचा उपसागर आहे. बरोबर आहे? आले लक्षात? आता पहा याच्यावरती परत अजून जो आयोगाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे की याच्यावरचा भारताच्या भूगोलावर विचारलेला प्रश्न म्हणजे की त्यांनी एक पोर्ट दिलं. ठीक आहे. आणि ते पोर्ट जे आहे बंदर आणि त्याचं त्यांनी म्हटलं की हे कुठल्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील आहे की पूर्व किनाऱ्यावरील. इतका सोपा प्रश्न होता. आणि तो बिकॉज ऑफ आपलं मॅप रिडिंग आणि मॅप हे नसतं आपण फक्त वाचत राहतो त्याच्यामुळे तो पोरांनी सोडवला नाही. एका सिंगल लाईनचा प्रश्न कितीतरी सेकंदाच्या अंदर तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते आणि कितीतरी सेकंदाच्या अंदर सॉल्व्ह केल्यानंतर असं झालं असतं की तुम्ही म्हणजे बाकी पूर्ण महाराष्ट्रातल्या याला काय म्हणते त्याला कॉम्पिटिशनला समोर गेले असता किंवा तोच जो टाइम जो वाचतो तो आपण बाकी विषयांना देऊ शकतो जे त्या सेकंदमध्ये जर आपलं क्लिक झालं तर. त्याच्यासाठी खूप त्याची प्री प्लॅनिंग पाहिजे, पटापट रिव्हिजन पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही इथे लिहा. पहा आता मी सांगते तसं तेवढे पोर्ट बंदर इम्पॉर्टंट आहे ते 13चे 13 तुम्ही लिहून घ्या. हाताने काढा. त्याच्यावरती प्रश्न आहे. लिहिलंय का मी? इकडे राज्यसेवा लिहिते परत 2023.
ठीक आहे. आता इथे गुजरातला आहे कांडला. गुजरातला काय आहे? कांडला. आले लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इथे मुंबई 2 आहे आणि JNPT. ठीक आहे, मुंबई आणि JNPT. ठीक आहे. मग महाराष्ट्राच्या लगेच खाली इथे गोवा येते. इथे आहे मार्मा गोवा. लिहा, हे महत्वाचे पोर्ट सांगत आहे मी तुम्हाला. ठीक आहे, मार्मा गोवा. त्याच्यानंतर मग कर्नाटक मध्ये येते इथे मंगलोर. ठीक आहे, मंगलोर. मी अक्षर लक्षात नसतील तरी मी म्हणत आहे तसं तसं लिहा, मंगलोर. त्याच्यानंतर इकडे केरळमध्ये कोची. लिहा तिथे, या मॅप मध्ये नाही आपण तुम्हाला स्वतःच्या हाताने ऍड करायचं आहे कोची. मग इथे येते तुतीकोरीन, तामिळनाडूला तुतीकोरीन. आणि हे जे तुतीकोरीन आहे याचं काय नाव आहे आता जे चेंज झालं ते VO चिदंबरम पिल्लई. आता मी शॉर्ट मध्ये लिहिलं, तुम्ही स्वतः हाताने पूर्ण लिहायचं आहे. आता तुतीकोरीनचं नाव चेंज झालंय. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, VO दोन्ही माहित असायला पाहिजे तामिळनाडूला. आता आपल्याला आपण कुठले पाहिले? आता पहिले पश्चिम किनाऱ्यावरचे प्रश्न आहे म्हणून पश्चिम किनाऱ्यावरचे कांडला, मुंबई, JNPT, मार्मा गोवा, मंगलोर आणि कोची हे पश्चिम किनारपट्टीवरचे. आता पूर्व किनारपट्टी चालू झाली आहे आपली. ठीक आहे, याच्यावरती म्हणजे ऑप्शनच कट होते डायरेक्ट. ठीक आहे, माहित नसलं तरी. तुतीकोरीन. त्याच्यानंतर इकडे आंध्र प्रदेशला आपण गेलो तर इथे इकडेच परत अजून तामिळनाडूमध्येच एन्नोर किंवा चेन्नई. ठीक आहे, मग आंध्र प्रदेशमध्ये इथे आलं तर विशाखापट्टणम. विशाखापट्टणम. त्याच्यानंतर परत अजून इथे जेव्हा उत्कल मैदान म्हणजे ज्यावेळेस आपण ओडिसाच्या भागामध्ये जातो आहे तर इथे आहे पराद्वीप. आणि इकडे कोलकाताच्या ज्या भागामध्ये आहे, कोलकाताच्या भागामध्ये 2 ते म्हणजे की हल्दिया आणि कोलकाता. ठीक आहे, हे एवढे जे बंदर आहे हे इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावरती प्रश्न आहे. राज्यसेवा 23 आणि राज्यसेवा 2022ला सुद्धा लिहून घ्या. सॉरी, हे 22 आणि 23ला वेगवेगळ्या मॅपवरती वेगवेगळ्या प्रश्न. म्हणजे आता सध्या पोर्टवरती 2022ला प्रश्न होता आणि 2023ला त्या किनारी भागांवरती. ठीक आहे, काढलं तुम्ही. आता बिलकुल ते एकाच मॅपमध्ये नाही आहे, मी वेगवेगळे मॅप तुम्हाला सांगितले होते आधीच. चला पुढे जायचं. आता हे जे तुम्हाला मग हे कळणार कसं की मॅडम मग आम्हाला आता हे कळेल कसं, तर त्याच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन आहे. अभ्यास करताना तुम्हाला मॅथ्सची प्रॅक्टिस डेली ठेवावं लागते जर तुम्हाला ही कंबाईन काढायची असेल तर. ठीक आहे, डेली 1 तास मॅथ्सची प्रॅक्टिस पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत. तुम्हाला डेली करंट अफेअर 1 तास करायचंच आहे. ठीक आहे, आणि डेली तुम्हाला सायन्स करायचं कारण हे 3 विषय तुमचे मेजर विषय आहे. आता राहिले बाकीच्या याच्यासाठी तुमच्यासाठी स्पेशली तुम्हाला सांगते पूर्णच्या पूर्ण प्रिलिम्स आणि मेन्सचं तुम्हाला काय पाहिजे आहे तर त्याच्यासाठी ॲनालिसिस लागणार आहे. आणि त्या ॲनालिसिससाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. तिचं नाव आहे विश्लेषण बॅच. ठीक आहे, याच्यामध्ये स्वतः सागर सर आमची पूर्ण टीम तुम्हाला 2018 ते 2023 संपूर्ण प्रिलिम्सचे पेपर, गट क गट ब आणि संपूर्ण मेन्सचे पेपर, मग ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असले तरी असे जवळपास 40 पेपर आहे ज्याच्यामध्ये जवळपास एकेका शिक्षकावर 600 MCQ आणि PYQ चं लोड आहे. ठीक आहे, त्याचं इतकंच डिटेल ॲनालिसिस त्याच्यातून तुमचं अप्रोच बिल्डिंग होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ऑलमोस्ट तुमचा अख्खा GSचा टॉपिक वाईज आणि लॉजिक ट्रिक्स ह्या सगळ्या गोष्टी सहित तुम्हाला इव्हन कसा टॅकल करायचा क्वेश्चन ते त्याचं नॉलेज, तर त्याचबरोबर 4 त्याचे जर ऑप्शन असेल तर बाकीच्या 3 ऑप्शनचं काय, ह्याचं डायरेक्टली पेपरवरती पेपरच्या भायोगाच्या भाषेत तिथे पेपर लावून डायरेक्टली त्याच्यावरती हे आहे. ठीक आहे, म्हणजे पेपर वाईज जाणार ते. जसं तुम्ही मार्केटेड जे बुक्स घेता एक्सप्लेनेशन ते पण सुंदर आहे, पण त्यांनी टॉपिक वाईज तुम्हाला सेग्रिगेट करून दिलेला आहे प्रश्न. तर ते प्रॅक्टिस करताना महत्त्वाचं पडतं की जर समजा तुमचा हा विषय झाला असेल, तो टॉपिक झाला तर त्याच्यावरची तुम्ही प्रॅक्टिस करायची रात्री MCQ. पण जे पेपर सॉल्विंग अप्रोच आहे तो पेपरच आयोगाचा घेतल्यानंतर पेपर तुम्हाला असं म्हणते का पहिले चला सगळं आता पहिले प्राकृतिक आता मग नदी असं नाही. पेपर तुम्हाला इंटिग्रेटेड येतो, त्याच्यामुळे तो माइंडसेट तुमचा सेट होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि असे पूर्ण मेन्स पण त्याच्यामध्ये कव्हर आहे, त्याच्यामुळे तो अप्रोच तुम्हाला या ठिकाणून बिल्ड होईल. ठीक आहे, याची लिंक मी तुम्हाला देतेच. चला आता आपण आपल्या मेन याच्याकडे वळूया.
येस येस, आपण आता किनारपट्टी केलेली होती. येस बरोबर आहे. चला आता त्याच्यानंतर याच्यावरती इतके प्रश्न आहे आणि पोरं तरीही कन्फ्यूज होतात आणि चुकतात. ते म्हणजे की दोन वेळा प्रश्न आहे. लिहून घ्या त्या ठिकाणी कुठला प्रश्न आहे आणि कुठे. पहा 2 वेळा प्रश्न. एक आहे संयुक्त गट ब 2021 ला प्रश्न आहे आणि दुसरा आहे STI 2016 ला मुख्यला प्रश्न आहे. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्याच साईडने ह्या मॅपच्या स्वतः या मॅपवरती प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, अंदमान निकोबारवरती. आता पहा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पहा. पहिले तुम्हाला माहिती आहे की इथे उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि छोटं अंदमान अशा प्रकारचे अंदमानचे काय आहे तर भाग आहे. त्यातल्या त्यात बॅरन आयलँड ज्वालामुखीमध्ये तुम्ही ह्या टॉपिकमध्ये शिकलेले असाल. ठीक आहे, त्याच्यानंतर पोर्ट ब्लेअर ही त्यांची जी राजधानी आहे ही दक्षिण अंदमानमध्ये आहे. हे एकदम सोपं बिलकुल तुम्हाला सोपं सटीक तितकं प्लॉट करायचं. प्रश्न त्याच्यावरच आहे. तुम्ही खूप करायला जाता एकट्या टाइममध्ये खिचडी करून ठेवता सगळी. ठीक आहे, आता प्रश्न याच्यावर आहे की दक्षिण अंदमान आणि छोट्या अंदमानला कोणता पॅसेज तर डक्कन पॅसेज. कुठला पॅसेज आहे? डक्कन पॅसेज जो आहे तो त्यांना विलगता ती वेगळी करते. कोणाला? दक्षिण आणि छोट्या अंदमानला डक्कन. तर कसं लक्षात ठेवलंय मी? दक्षिण अंदमान आणि डक्कन ड असं लक्षात ठेवलेलं आहे. ही दिली मी तुम्हाला ट्रिक. मी तुम्हाला ट्रिक पण देते आहे बरं सोबत मॅपिंगच्या. त्या पण साईडनी लिहायचं आहे. सध्या सोपं वाटते कारण मॅप समोर आहे. ओके चला, त्याच्यानंतर हे झालं 10 डिग्री. हे झालं तुमचं डक्कन पॅसेज. पण अंदमान आणि निकोबारला 10 डिग्री चॅनल काय करतं? सेपरेट करतं. अंदमान आणि निकोबारला 10 डिग्री चॅनल सेपरेट करतं. हे झालंय सोपं. चला आता आज आपण जाऊ तिकडे. आणि याच्यावरती प्रश्न परत अजून निकोबारचा सगळ्यात उत्तर दक्षिणेकडला जो भाग आहे निकोबार आयलँडचा तो आहे इंदिरा पॉइंट. आणि हा प्रश्न STI 16चा आहे. आणि चॅनलचा प्रश्न आहे 2021 ला. म्हणजे रिपीटेड आहे. एकाच मॅपवरती 2-3 प्रकारे रिपीटेड प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. चला हे झालं. पुढे पाहू आपण आता लक्षद्वीप म्हणजे अमीनदिवी बेटांमध्ये याच्यावरती प्रश्न बघा की जसं की त्यांनी करावती बेट जे आहे करावती तिथली त्याची राजधानी आहे. आता पहा करावती म्हणजे लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांच्यामध्ये कोणतं डिग्री? 9 डिग्री चॅनल आहे. ठीक आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांच्यामध्ये 9 डिग्री चॅनल आहे आणि मिनिकॉय आणि मालदीव्ज यांच्यामध्ये 8 डिग्री चॅनल आहे. ठीक आहे, 8 डिग्री चॅनल आहे मिनिकॉय आणि मालदीव्ज. याच्यावरती रिपीटेड प्रश्न आहेत. ठीक आहे, राज्यसेवा आणि याच्यावर राज्यसेवेवरती प्रश्न आहे. ते तर मी लिहून दिलंच होतं. याच्यावर राज्यसेवेवरती प्रश्न आहे प्रिलिम्सला पूर्व. ठीक आहे, आता बघा आता याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय. तर मिनी आपण म्हणतो ना मिनी न तर न म्हणजे 9 आणि मिनी म्हणून मिनिकॉयला जेव्हा सेपरेट करतो तेव्हा 9 डिग्री. लक्षद्वीपला मिनिकॉय पासून नी म्हणजे 9 म्हणजे 9 डिग्री आणि मिनिकॉयला मालदीव पासून करत आहे तो आहे 8 डिग्री. ठीक आहे, एक लक्षात ठेवलं तर दुसरं कन्फ्यूज होत नाही. चला जायचं पुढे. चला येस, आता आपण महाराष्ट्रातला हा जो प्राकृतिक आहे ना याच्यावरून तुमचे बरेच असे प्रश्न जे आहेत ते सुटतात. म्हणजे हा जो एकच सिंगल मॅप आहे याच्यावरून बरेचसे प्राकृतिक महाराष्ट्राचे जे आता भारताचे आपण वेगवेगळे केले तसं महाराष्ट्राचा तर हा एकच मॅप आहे. पण या तुम्हाला एकसाथ करायचा नाही आहे. त्याचे पण छान वेगवेगळे मॅप्स महाराष्ट्राचे तुम्हाला आता काढणं अपेक्षित आहे मला. ओके, बिलकुल एका मॅपमध्ये सगळं मी जे इन्फॉर्मेशन देते ते नाही टाकायची आहे. मी फक्त शिकवायच्या उद्देशाने तुम्हाला एका मॅपमध्ये दाखवते आहे. पण तुम्हाला वेगवेगळं प्लॉट करायचं आहे, वेगवेगळी इन्फॉर्मेशन आले लक्षात. त्याच्यात खिचडी करायची नाही. सुंदर प्रकारे लिहायचं. ट्रिक पण लिहायची त्या ठिकाणी. हाताने काढायचं आहे सगळं. ओके, आता पहा याच्यावरती एवढे प्रश्न आहे की आता मला लिहावं लागेल त्याची लिस्ट. आता पहिले आपण बघू की मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की आपल्याकडे कसं आहे डोंगर रांग नदी अशी महाराष्ट्राची प्राकृतिक आहे. तर त्याच्यावर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. तरी पण तुम्ही लिहून घ्या. ज्या ट्रिकवरती 2023, 2022, 2021 ला लगातार प्रश्न आहे रिपीटेड त्या सिक्वेन्सवर. ठीक आहे, प्राकृतिक महाराष्ट्राच्या आणि बाकी मग डोंगर रांगांवरती नंतर तुम्हाला लिहून देते. आता ती ट्रिक कुठली आहे तर इथे तुम्हाला माहिती आहे की इथे विंध्यन प्रणाली आहे. त्याच्यानंतर इथे आहे ही इथून जाते ही नर्मदा.
ठीक आहे. मग त्याच्यानंतर ह्या झालाय परत सातपुडा, हे बघा इथे सातपुडा. मग त्याच्यानंतर ही गेली आहे तापी, ते दिसतंय तुम्हाला सगळं बरोबर. तापी झालं. मग त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा, मग झाली गोदावरी. ठीक आहे. मग हरिश्चंद्र बालाघाट, मग आहे भीमा आणि शंभू महादेव आणि त्याच्यानंतर आहे कृष्णा. याचा सिक्वेन्स कसा सांगितला होता तुम्ही तुम्हाला लिहून घ्या. ठीक आहे. वी न सा ता सा, वी न सा ता सा, अगोह बा भी म क्रू. ठीक आहे. ही ट्रिक जी आहे ही तुम्हाला सांगितली होती. ही आपल्याकडे गंधे सर होते त्यांची ही ट्रिक आहे. तर ही अतिशय सोपी त्यांनी बनवली होती. मी ॲज इट इज मुलांना दिली, त्याच्यामध्ये मी काही इंटरप्ट केलेलं नाही. खूप सोपं आहे त्यांनी. पण माझ्या मागे जर तुम्ही 10 वेळा म्हटलं तर तुमचं ते पाठ होईल. पा तर वी न सातासा अगोह बाबीम क्रू. ठीक आहे. सो वी न सातासा अगोह बाबीम क्रू, वी न सातासा अगोह बाबीम क्रू. तर कसं विंध्य मग नर्मदा नदी, सातपुडा, मग त्याच्यानंतर तापी, सातमाळा अजिंठा, मग गोदावरी नदी, मग हरिश्चंद्र बालाघाट भीमा नदी, महादेव शंभू महादेव आणि कृष्णा नदी. आल्या लक्षात. याच्यावरती रिपीटेड प्रश्न 23, 22 आणि 21 ला आहे. राज्यसेवा प्लस कंबाईन. आल्या लक्षात तुमच्या. ओके चला इथपर्यंत झालं. क्लिअर करते. त्यांना माहीत नसेल त्यांनी ती ट्रिक लिहिलेली आहे. ओके. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यावरती प्रश्न भरपूर आलेले आहेत. ते म्हणजे की डोंगर रांगा, कुठल्या याच्यामध्ये कुठली डोंगर रांग आहे. आता ते कुठे कुठे तुम्ही लिहून घ्या. पहा कंबाईन 2022 ला प्रश्न आहे. त्याच्यानंतर परत ग्रुप सी ला, त्याच्यानंतर ग्रुप बी 2022 ला प्रश्न आहे. त्याच्यानंतर परत कंबाईन ग्रुप बी 2020 ला प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत अजून बी ला 2020 ला प्रिलिम्सला प्रश्न आहे. ठीक आहे. आणि राज्यसेवेला सुद्धा याच्यावरती प्रश्न आहे. ठीक आहे. एवढं कंबाईन रिपीटेड आहे. कशांवरती तर याच्या ज्या डोंगर रांगा आहे या मॅपमधल्या त्याच्यावरती. आता याच्या आधी तुम्हाला जो सिक्वेन्स सांगितला तो वेगळ्या मॅपमध्ये प्लॉट करायचा. आता ज्या डोंगर रांगा आहेत ते फक्त डोंगर रांगांचा वेगळा मॅप करायचा. तर कसं तुम्हाला इथे ट्रिक देते मी. जसं की दर केसावरती खूप प्रश्न आहे. तर गोंदियामध्ये दर केसा काय म्हणते डोंगर रांगा आहे. तर कसं लक्षात ठेवायचं की दर दिवशी केस लागते गोंदियावर. जे ॲक्टर ॲक्ट्रेस आहे त्यांच्यावरती दर दिवशी एखादी ना एखादी केस लागतच राहते. म्हणून दर दिवशी केस काय कोणावर लागते कोर्ट केस तर गोंदियावरती. ठीक आहे. मी सांगते ते लिहून घ्यायचं. चिरोल गडचिरोली. आता गड ची आणि चिरोल. ठीक आहे. ची आणि चिरोल. ठीक आहे. सुरजागड, भामरागड, चांदूरगड, डोंगर हे सगळे जे भामरागड गड असाल तर गडचिरोली मारायचं. ओके. आता चिमूर चंद्रपूर च ट्रिक देते. तिथल्या तिथे तुम्हाला लिहायचं आहे, लिहून देत नसली तरी. ठीक आहे. स्वतःच्या हाताने तिथे पटकन असा ट्रायंगल काढायचं मॅपमध्ये महाराष्ट्राच्या, पटकन लिहायचं चिमूर. ठीक आहे. पुसद यवतमाळ आहे. निर्मल आणि मुदखेड हे कुठे आहे तर नांदेडला आहे म्हणून न लक्षात ठेवू शकता तुम्ही. हिंगोलीला हिंगोली. त्याच्यानंतर इथे नागपूरला गरमसूळ आणि मनसर फेमस आहे. भंडाऱ्याला अंबागाई. त्याच्यानंतर हे तुम्हाला इकडलं हे झालं आपला. आता पहा इथे अमरावतीमध्ये येतो तेव्हा सातपुडा, गाविलगड, मेळघाट आणि त्या ठिकाणी पठार आहे चिखलदरा. ठीक आहे. डोंगर रांग नाही आहे ती. चला एवढं झालं तुमचं. त्याच्यानंतर आपण बुलढाण्यामध्ये बुलढाणा पठार येतो, पण पठार आपण नंतर बघू, तुम्हाला कन्फ्यूज होईल पठार सांगितलं तर. पहिले आपण डोंगर रांग बघतोय. झालं. त्याच्यानंतर इथे वेरूळ औरंगाबादमध्ये काढा. धुळ्यामध्ये आहे गाळणा. ठीक आहे. गाळणा डोंगर आपण गाळतो धूळ. ठीक आहे. तसं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अस्तंभ आहे नंदुरबारला, तर नंदूला अस्तंभ आहे असं लक्षात ठेवा सगळ्यात उंच वरती. त्याच्यानंतर अक्राणी, मग तो आक्रोश करतो अस्तमानी. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग तौला येते नाशिकमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचाही येते पुण्यामध्ये. लिहा तिथे. अहमदनगरला बाळेश्वर डोंगर रांगा काढतोय. बाकी पठारं त्याच्यात फ्यूज केलेले अजून नाही आम्ही. का इतके रिपीटेड प्रश्न आहे कारण वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या याच्यावरती प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सीतामाई साताऱ्याला. त्याच्यानंतर बाननोली आहे. त्याच्यानंतर आगाशिवा आहे सांगलीला. आणि कोल्हापूरचे हे 3 इम्पॉर्टंट आहे. पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोडी. चिरोली म्हटलं तर गडचिरोली. चिकोडी क आहे ना तर कोल्हापूर. कोल्हापूर. चिकोडी कोल्हापूर. ठीक आहे. बिलकुल मी सांगते ते ट्रिक तिथे लिहायच्या आहे. आले लक्षात. हे झालं. जाऊ पुढे. पहा
आता त्याच्यानंतर आहे आपल्या जवळ की पठार पण विचारलेली आहे. तर चिखलदरा पठार माहिती आहे तुम्हाला, अमरावतीला आहे. त्याच्यानंतर येस काठी धडवाड पठार जे आहे त्याच्यामध्ये, ज्याच्या युनेस्कोमध्ये त्याचं नाव पण आहे, तर त्याच्यामध्ये ते कुठे आहे तर नंदुरबारला आहे. त्याच्यानंतर मालेगाव पठार आहे, नाशिक, नाकात माल असते ते, मी त्याच्यावर तुम्हाला ट्रिक दिली होती. ठीक आहे. बुलढाणामध्ये बुलढाणा पठार आहे. त्याच्यानंतर येस औंध पठार साताऱ्याला आहे. खानापूर आणि जत पठार सांगलीला आहे. सो हे झालं आपलं मेन पठार सुद्धा याच्यामध्ये एकाच मॅपमध्ये, पण तुम्ही वेगवेगळ्या काढायचं आहे वेगवेगळ्या याच्यासाठी. आल्या लक्षात? ऑलमोस्ट महाराष्ट्राचं प्राकृतिक त्याच्याहून जातं. आता हा मॅप मी इथे का टाकला असेल कारण याच्यावर इतक्यांदा प्रश्न आहे आणि पोरांना असं वाटते आदिवासी जमाती करायचं म्हणजे काय वाचायचं मॅडम आणि काय नाही. एक मिनटं, मी फक्त पाणी पिते. कायच वाचायचं मॅडम आणि काय नाही, आणि पूर्ण आदिवासी जमाती वस्त्या हे सगळं एकत्र करून टाकतात. बिलकुल नाही. छान हा मॅप काढा मस्तपैकी. तिथे महाराष्ट्राच्या मॅपमध्ये मी सांगते त्या ठिकाणी ते लिहा. रोज तो पाहायचा. फक्त मॅपबुकही तुम्ही रिव्हाइज करून गेले ना सगळे तरी तुमचे PYQ रिवाइज होतात. ठीक आहे. ट्रेंडनी जा. आता पहा इथे नाशिक जर आपण पकडलं तर नाशिकमध्ये भिल्ल, कोकम, कोळी महादेव, ठाकर, वारली आणि कातकरी आहे. ठीक आहे. मग ठाण्याला इकडे ॲरो करून कातकरी, कोकण, कोळी महादेव, कोळी मल्हार, वारली आणि ठाकर आणि दुबला. तर कसं लक्षात ठेवायचं? ठाण्यामध्ये मोस्टली क पासनं खूप सारे आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठाकर, ठाणे, ठा हे लक्षात राहतो सुरुवातीचं. ठीक आहे. नंदुरबारला आहे मावची आणि गावित, याच्यावरती प्रश्न आहे. ठीक आहे. भिल्ल पण आहे त्याच्या ठिकाणी, पण धुळ्याला भिल्ल आहे, जळगावला पण भिल्ल आहे. बुलढाण्याला आंध, धनवान, पारधी आणि कोळी महादेव आहे. ठीक आहे. अमरावतीला कोरकू, गोंड आणि परधान आहे. ते परशान नाही, परधान. ठीक आहे. हे आहे. आता नागपूर साईडला ह्या भागमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या तिन्ही ठिकाणी गोंड आणि हलबा. ठीक आहे. जिथे गोड आहे तिथे गोंड करा. गडचिरोलीला पण गोंड, हलबा, परधान आणि कोलम. ठीक आहे. चंद्रपूरला गोंड, हलबा, कोलान आणि केवार. यवतमाळला आंध, गोंड, कोलाम, परधान आणि हलबा आणि पारधी. ठीक आहे. आल्या लक्षात तुमच्या? हे झालं आदिवासी जमाती. चला, ह्या झाला मॅप तुम्हाला तिथे त्या ठिकाणी काढायचा आहे. याच्यावरती पण प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती पण किती सारे प्रश्न आहे. त्याच्यावरचे प्रश्न जे आहे ते राज्यसेवेला आहे. याच्यावरचे जे प्रश्न आहे कोकण विभागामध्ये हा इथे आहे 2000 संयुक्त 2019 प्रिलिम्स ब. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न आहेत. आता बंदर, पुळणे आणि बेटे एकच तुम्हाला भारताच्या मॅपमध्ये फक्त जो कोकणचा जो भाग आहे तेवढ्या भागामध्ये तुम्हाला आता तो काढायचा आहे. ठीक आहे. याच्यात बंदरांसाठी वेगळा मॅप करायचा, पूर्णांसाठी वेगळा आणि बेटांसाठी वेगळा. एका याच्यात करायचं नाही, खिचडी होते. आता बंदर म्हणजे काय? ज्या ठिकाणी जहाज येऊन थांबतात. पूर्ण म्हणजे काय? बीचेस ज्याच्यावरती आपण फिरायला जातो. ठीक आहे. आणि बेट म्हणजे काय की असा जमिनीचा भाग जो पाण्याने वेढलेला आहे. कन्फ्युजन नाही. तर बंदर, पुळण, बेट सगळं एकत्र वाटते आपल्याला. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बंदर बघू जे की हिरव्या रंगांनी आहेत. कुठल्या याच्यात कुठलं बंदर आहे आणि सिक्वेन्स आयोगाने विचारलेला आहे. त्याच्यामुळे प्लीज खूप प्रिसाइजली मॅप रिडिंग आणि स्वतःच्या हाताने लिहा. लाईटली घेऊ नका. आता याच्यातलं अच्छा हे या राज्यात आहे असा प्रश्न आता तो ट्रेंड गेला. आता हळूहळू ॲडव्हान्स होत आहे. ठीक आहे. म्हणून याच्यावरती इतकी मेहनत असते मॅपिंग वरती. चला मग बंदर कुठे आहे? आता बंदर पहा. पालघरला पहा सिक्वेन्स. उहानू, तारापूर, नवापूर, वसई पालघरला आहे. त्याच्यानंतर भिवंडी, कल्याण, ठाणे ठाण्याला आहे. त्याच्यानंतर रायगडला मांडवा, अलिबाग, रेवदांडा याच्यावरती प्रश्न आहे. रेवदांड्यावरती प्रश्न आहे हा. हे पहा. ठीक आहे. राज्यसेवेला सुद्धा प्रश्न आहे. ठीक आहे. रेवदांडा. त्याच्यानंतर राजापूर, श्रीवर्धन. त्याच्यानंतर बानकोट, दाभोळ, पालशे, जैतापूर, रत्नागिरी, जयगड रत्नागिरीला. देवगड, आचरा, कर्ली आणि रेड्डी हे सगळं कुठे तर सिंधुदुर्गला. हे काय झाले? आपण आतापर्यंत बंदर बघितले. बरोबर. आता आपण काय बघणार? आता आपण बघू की पूर्ण बीचेस कुठे कुठे आहे. ठीक आहे. हां तर पहा बीचेसमध्ये बघा इथे पहा. आता इथे मुंबईला मनोरी, मठ, दादर, शिरगाव आणि जुहू बीच तर फेमस आहे, मुंबईला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बोर्डी, डहाणू, सातपडी आणि अंदपडा हे कुठे आहे तर पालघरला. अलिबाग, जंजिरा, मुकुट, श्रीवर्धन, हरिहरेश्वर कुठे आहे? रायगडला. हरणे, गुहागर, जयगड, गणपतीपुळे आणि भाट्टे कुठे आहे तर रत्नागिरीला. ठीक आहे. दाभोळी, खारकर्ली, मोचेमाळ आणि उभा दांडा. आता उभा दांडावरती पण सुद्धा प्रश्न आहे. उभा दांडा काय आहे? पुळण आहे. याच्यावरती PYQ आहे. ठीक आहे. मेन्सला उभा दांडा कुठे आहे?
सिंधुदुर्गला हे काय आहे, पुळण. आणि रेवदांडा काय आहे, बंदर आहे. हे कुठे आहे, रायगडला. बिलकुल तिथे एकत्र करायचं नाही. MCQ आहे, PYQ आहे, डायरेक्टली विचारलेले. ठीक आहे, आले लक्षात तुमच्या. चला मग त्याच्यानंतर आपल्याला बेट बघायचे आहेत. तर बेट कुठे कुठे आहे पहा, बरोबर किनारी. मुंबईला मुंबई, अंजिनदेवी, साष्टी आणि मड. इकडे रायगडला रायगड, खांदेरी, उंदेरी, आसा, कुलाम आणि जंजिरा. त्याच्यानंतर इथे सिंधुदुर्गला कुर्टे. ठीक आहे, आले तुमच्या लक्षात. सोपं आहे. आता अभ्यास तुम्हाला अशा प्रकारे करायचा आहे. PYQ अनालिसिससाठी मी तुम्हाला ऑप्शन एक गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुंदर एक बॅच जी तुमचं कष्ट कमी करणार आहे आणि हमखास तुम्हाला रिझल्ट देणार आहे, ती मी याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. आणि राहिली संपूर्ण जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये पूर्ण मॅपिंग, त्याच्यानंतर तुमचे पूर्णतः PYQ प्लस तुमचं स्टेट बोर्डामधून पण भूगोल जो आहे तो मी माझ्या या ॲपमध्ये या कोर्सला कंप्लीट करून दिलेलाच आहे, जो की विदर्भ बायसच्या ॲपवरती अवेलेबल आहे. ठीक आहे, तर आय होप सो की आजचे तुम्ही सुंदर मॅपिंग केले असेल आणि तुमचा बऱ्याचसा पोर्शन कव्हर झाला असेल आणि मार्क्स सिक्युअर झालेले असतील, तुम्हाला ट्रेंड कळला असेल. आणि ट्रिक्स तर मी तुम्हाला देतच राहते. ओके, तर नंतर कधी परत अजून भेटूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास कंटिन्यू करा. बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू.